Students, now we will see the extraction of metals. मेटलर्जी मधले बेसिक कन्सेप्ट्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. ते बघितलं तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. त्याच्यामधल्या मेथड्स बघितल्या, व्हेरियस मेथड्स बघितल्या, ओर कशी कॉन्सन्ट्रेट केले जाते. त्याच्यानंतर आता सेकंड कोणतं आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल त्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, हे तीन बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बघणार आहोत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि त्याच्या आधी आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे केमिकल रिॲक्शन्समध्ये, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन्स काय आहेत त्या तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. कंबायनिंग कंपाऊंड एखादा किंवा इलेमेंट, मेटल असेल किंवा इलेमेंट कोणताही ऑक्सिजनबरोबर कंबाईन झाला की आपण त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो, किंवा हायड्रोजन त्याच्यामधून रिमूव्ह झाला तर त्यालासुद्धा आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हटलेलं आहे, हायड्रोजनबरोबर कंबाईन होणार किंवा काय होणार आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, रिडक्शन रिॲक्शन. आता ह्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन्स त्यांच्या काय आहेत तर त्या पण तुम्ही बघितलेल्या आहेत. आणि त्या काय आहेत, जर समजा मेटल्सला टेंडन्सी कोणती आहे, टू लूज इलेक्ट्रॉन्स. मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड दे फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला तर आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडेशन. आणखी निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज होत असेल आयनवरचा तर त्याला काय म्हणायचं आहे, रिडक्शन. म्हणजेच ऑक्सिडेशनची रिॲक्शन, ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय होणार आहे, वेन मेटल्स लुजेस इलेक्ट्रॉन्स, त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर वेन नॉन मेटल्स गेन्स इलेक्ट्रॉन, नॉन मेटल्स काय करणार आहेत, दे गेन इलेक्ट्रॉन. आणखीन तिथे त्या प्रोसेसला म्हणायचं आहे रिडक्शन. आता वेन इलेक्ट्रॉन्स आर लूज, इलेक्ट्रॉन्स दिले जाणार आहेत त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि पॉझिटिव्ह आयन फॉर्म होणार आहे. म्हणजे इन्क्रीज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन आयन ऑर ॲटम इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. अँड वेन निगेटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲटम ऑर आयन इन्क्रीजेस दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. त्याला काय म्हणायचं आहे, रिडक्शन. During the extraction of metals from their ores, metals are obtained from the cations of metals. In this process, the cations to be reduced. म्हणजे मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करत असताना ते मेटलच्या ओर्सपासून पहिल्यांदा काय होणार आहे, मेटलचा कॅट आयन फॉर्म होणार आहे. आणि मेटल हा कॅट आयनपासून तयार होणार आहे. कॅट आयनवरती चार्ज कोणता असणार आहे, कॅट आयन्स म्हणजे काय असणार आहेत, निगेटिव्ह चार्ज्ड आयन्स. आणि त्या निगेटिव्ह चार्ज्ड आयन कॅट आयन्सपासून तो मेटल रिड्यूस करायचा आहे. म्हणजेच त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो कमी करायचा आहे. आणि निगेटिव्ह चार्ज कमी करणं म्हणजेच काय आहे, रिडक्शन. हाऊ टू ब्रिंग अबाउट द रिडक्शन डिपेंड्स अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. मग ते रिडक्शन कसं करायचं त्या मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती डिपेंडंट असणार आहे. मग वी हॅव ऑलरेडी ऑब्टेन द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. रिॲक्टिव्हिटी सिरीज काय आहे ती बघितली आहे. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स, त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल्स. आता याच्यामध्ये द मेटल्स ॲट द टॉप, रिॲक्टिव्ह सिरीजच्या टॉपला असलेले हायली रिॲक्टिव्ह आहेत. देअर रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द सिरीज. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर रिॲक्टिव्ह मेटल्स. रिॲक्टिव्ह मेटल्स हॅव लार्ज कपॅसिटी टू फॉर्म कॅट आयन्स बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. रिॲक्टिव्ह इलेमेंट्समध्ये कोणती टेंडन्सी जास्त असणार आहे, दे हॅव लार्ज कपॅसिटी टू फॉर्म कॅट आयन्स बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स देऊन कॅट आयन्स फॉर्म करण्याची कपॅसिटी हायली रिॲक्टिव्ह मेटल्सची मोर असणार आहे. फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विगरसली विथ डायल्यूट ॲसिड टू गिव्ह हायड्रोजन गॅस. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न्स बाय रिॲक्टिंग with oxygen
फ्रॉम एअर ॲट रूम टेम्परेचर. जे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते ॲसिडबरोबर रेडिली विगरसली रिॲक्ट होतात, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. त्याच्यानंतर ऑक्सिजनमध्ये ते बर्न होतात. त्यांना हीट केलं तर ते बर्न विथ ऑक्सिजनबरोबर ते रूम टेम्परेचरला बर्न होणार आहेत. देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. मग त्यांचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं आहे? इलेक्ट्रोलायटिक रिडक्शननं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सोडियम मेटल, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर ऑब्टेन्ड बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराईड सॉल्ट्स. आता हायली रिॲक्टिव्ह मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग हाऊ द हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आर रिड्यूस्ड फ्रॉम देअर कॅटायन्स. मग काय आणणार आहे त्याचा आन्सर? द हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम देअर कॅटायन्स बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. इलेक्ट्रोलायटिक रिडक्शननं केलं जाणार आहे. आणि एक्झाम्पल कोणते आहेत? सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे कसे ऑब्टेन होणार आहेत? बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराईड सॉल्ट्स. मोल्टन क्लोराईड सॉल्ट्स, मोल्टनचा अर्थ काय? तर त्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. तुम्ही सोडियम क्लोराईडला हीट जर केलं, तुम्ही इलेक्ट्रोलायसिस हे बघितलं आहे, 9th पण बघितलेलं आहे. आणि आत्तासुद्धा थोडं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस काय असते ते स्टडी केलं आहे. इलेक्ट्रोलायसिसमध्ये तुम्ही इथं सॉल्ट्स बघितले आणि त्यांची रिॲक्टिव्हिटी बघितली. सॉल्ट्स इलेक्ट्रोलायसिस इथं बघितलेलं आहे आयोनिक कंपाऊंड्समध्ये. मग सोडियम क्लोराईड हे इलेक्ट्रोलायसिस म्हणजे जे इलेक्ट्रोलाईट आहेत, आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, पण ते मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यांच्या ॲक्वियस स्टेटमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. हे तुम्ही स्टडी केलं आहे. मग इथं काय झालेले आहेत? सोडियम क्लोराईड जर ॲक्वियस स्टेटमध्ये किंवा मोल्टन स्टेटमध्ये घेतलं तर मोल्टन स्टेट, आणखीन इथं कोणते स्टेट आहे त्याची? ॲक्वियस स्टेट आहे. मोल्टन स्टेटमध्ये सुद्धा इलेक्ट्रोलायसिस त्याचं होणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सोडियम मेटल हा मिळणार आहे. म्हणजेच हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करताना कसं केलं जाणार आहे? इलेक्ट्रोलायसिस मेथडनं केलं जाणार आहे. आणि फॉर देअर आता इलेक्ट्रोलायटिक रिडक्शननं केलं जाणार आहे. आणखीन फॉर देअर मोल्टन क्लोराईड इलेक्ट्रोलायसिस हे ऑब्टेन करण्यासाठी मोल्टन क्लोराईड सॉल्ट्सचा यूज केला आहे. इन धिस प्रोसेस मेटल इज डिपॉझिटेड ऑन कॅथोड वाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट एनोड. मेटल क्लोराईड ह्याच्यामध्ये मोल्टन क्लोराईड सॉल्ट जर सोडियमचा घेतला मोल्टन क्लोराईड सॉल्ट तर त्याच्यामध्ये Na+ आणि Cl- हे आयन्स फॉर्म होणार आहेत. आणि इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये Na+ आयन्स जे आहेत ते कुठे अट्रॅक्ट होणार आहेत? Na+ आयन्स हे कॅथोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि कॅथोडवरती मेटल डिपॉझिट होणार आहे. आणि Cl- हे आयन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत. म्हणजेच क्लोरीन गॅस हा ॲनोडकडे इव्हॉल्व होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे. इन धिस प्रोसेस मेटल इज डिपॉझिटेड ऑन कॅथोड वाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड. द इलेक्ट्रोड reactions during electrolysis of molten sodium chloride to get metallic sodium are as given below. आता तुम्हाला इथं सोडियम क्लोराईड मोल्टन सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस जर केलं तर त्याची ॲनोड रिॲक्शन आणि कॅथोड रिॲक्शन काय असणार आहे ती इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता ते कोणती रिॲक्शन्स आहेत? तर पहिली कॅथोड रिॲक्शन आहे. आणि कॅथोड रिॲक्शन म्हणजे कॅथोड इलेक्ट्रोडकडे कोणते आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत? सोडियमचे पॉझिटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत. एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहेत ते आणि त्याच्यापासून मेटॅलिक सोडियम तयार होणार आहे. म्हणजेच इथं निगेटिव्ह चार्ज जो आहे तो म्हणजे इथं Na आयन जो आहे सोडियमचा तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं म्हणून आणि त्याच्यापासून मेटॅलिक सोडियम तयार होतो. म्हणजेच ही रिॲक्शन काय आहे? रिडक्शन रिॲक्शन. इथं निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजेच रिडक्शन होणार आहे. आणि त्याचबरोबर ॲनोडकडे कोण अट्रॅक्ट होणार आहे? क्लोरीनचे आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत. आता 2 क्लोरीनचे आयन्स
काय करणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स त्या ॲनोडला देणार आहेत. आणखीन क्लोरीन गॅस इव्हॉल्व होणार आहे. म्हणजेच क्लोरीन आयनचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो. निगेटिव्ह चार्ज कमी होणं म्हणजेच तिथं 2 पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. म्हणून ही रिॲक्शन कशी असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे जिथं पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो ती काय असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होतो तीसुद्धा काय असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता पॉझिटिव्ह चार्ज कमी होणं आणि निगेटिव्ह चार्ज वाढणं म्हणजे कोणतं असणार आहे, रिडक्शन रिॲक्शन्स. आता इथं तुम्हाला कुठल्या विचारल्यात, राईट द इलेक्ट्रोड रिॲक्शन फॉर इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड अँड कॅल्शियम क्लोराईड. मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड आणखीन कॅल्शियम क्लोराईडसाठी काय विचारलेले आहेत, ॲनोड रिॲक्शन आणि कॅथोड रिॲक्शन लिहा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये ॲनोड रिॲक्शन आणि कॅथोड रिॲक्शन फॉर पहिल्यांदा कोणतं घ्यायचं आहे, मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. आता मोल्टन स्टेटमध्ये त्याचे काय होणार आहेत, आयन्स. त्याला हीट केल्यावरती त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहेत, आयन्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यामध्ये Mg2+ आणखीन कुठला आयन असणार आहे क्लोरीनचा, 2Cl- आयन्स. म्हणजे MgCl तुम्हाला आयन्स फक्त बघायचे आहेत. कोणते आयन्स त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहेत मोल्टन स्टेटमध्ये मेल्ट झाल्यावरती, एक असणार आहे Mg आणखीन दुसरा असणार आहे Cl- आयन्स. आता याच्यामधले काय होणार आहेत, म्हणजे 2 आयन्स कोणते फॉर्म करणार आहे मॅग्नेशियम क्लोराईड मोल्टन स्टेटमध्ये गेल्यावरती. मोल्टन स्टेटमध्ये त्याचे किती आयन्स फॉर्म होणार आहेत, 2. एक असणार आहे मॅग्नेशियमचा पॉझिटिव्ह आयन आणि दुसरा असणार आहे क्लोरीनचा निगेटिव्ह आयन. मग आता हे कॅथोड रिॲक्शन बघायची आहे. मग कॅथोडकडे कोणते आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत, तर कॅथोड रिॲक्शनमध्ये कॅथोडकडे कोणते आयन्स जाणार आहेत, मॅग्नेशियमचे आयन्स जाणार आहेत. म्हणून मॅग्नेशियम त्याच्यावरती चार्ज असणार आहे 2+. आता याच्यामध्ये त्याला 2 इलेक्ट्रॉन्स घ्यायचे आहेत म्हणून तो काय करणार आहे, कॅथोडकडून 2 इलेक्ट्रॉन्स घेणार. म्हणून +2 इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहे, मेटॅलिक मॅग्नेशियम फॉर्म होणार आहे. आता इथं काय केलेलं आहे, या मॅग्नेशियम आयर्नवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. म्हणजेच ही रिॲक्शन काय, पॉझिटिव्ह चार्ज रिड्यूस होणं म्हणजेच ती कोणती रिॲक्शन आहे, रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि त्याच्यानंतर कॅथोड झाल्यानंतर ॲनोड इलेक्ट्रोड जो आहे त्या ॲनोड इलेक्ट्रोडकडे कोणती रिॲक्शन होणार आहे, तर ॲनोडकडे कोण अट्रॅक्ट होणार आहेत, क्लोरीन आयन्स. आता किती क्लोरीन आयन्स, क्लोरीन Cl2 हा फॉर्म्युला आहे क्लोरीन गॅसचा किंवा क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग 2 क्लोरीन आयन्स ॲनोडकडे जाणार आहेत आणि काय करणार आहेत, ते याच्यामध्ये असलेला प्रत्येक एक आयन एक इलेक्ट्रॉन देणार आहे. असे किती आयन्स आहेत क्लोरीनचे, 2. म्हणून ते 2 इलेक्ट्रॉन्स ॲनोडला देणार आहेत. म्हणून इथं काय फॉर्म होणार आहे, मग 2 इलेक्ट्रॉन्स गेल्यावरती Cl2 + 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे तो. आणि ह्याच्यावरचा बघा, पहिल्यांदा असताना याच्यावरती Cl- या आयनवरती क्लोराईडच्या आयनवरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. तो निगेटिव्ह चार्ज कमी होतो म्हणजे ही रिॲक्शन कोणती असणार आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. लक्षात आलं आहे, हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय विचारलेलं आहे लिहायला, तर कॅल्शियम कॅल्शियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस. हे कुठलं आहे, मॅग्नेशियम क्लोराईड. त्याच्यानंतर आता आपण कोणतं बघूयात, कॅल्शियम क्लोराईड. आता कॅल्शियम क्लोराईड याचं जे रिॲक्शन असणार आहे किंवा फॉर्म्युला असणार आहे तो कसा असणार आहे, कॅल्शियम याचीसुद्धा व्हॅलन्सी किती आहे, 2 CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे, CaCl2. आता त्याचं मोल्टन स्टेटमध्ये म्हणजेच त्याचं आयोनायझेशन होणार आहे. मोल्टन स्टेट म्हणजेच त्याला काय केलं जाणार आहे, हीट केलं जाणार आहे. आणि त्या मोल्टन स्टेटमध्ये त्याचे आयन्स कोणते फॉर्म होणार आहेत त्याच्यापासून, CaCl2 पासून, तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचा आयर्न त्याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज. आणखीन दुसरा आयन कोणता फॉर्म होणार आहे, क्लोरीनचे आयन्स. आता क्लोरीन
चे आयन्स Cl- असे 2 आयन्स फॉर्म होणार आहेत. 2 क्लोरीन ॲटम्स आहेत म्हणून 2Cl- हे तयार होतील. मग आता याच्यामधले आपल्याला कोणती रिॲक्शन लिहायची आहे? कॅथोड रिॲक्शन पहिल्यांदा. आता कॅथोड रिॲक्शनमध्ये कॅथोडकडे कोणते आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत ह्या दोघांपैकी? तर कॅथोडकडे पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे कोणते आहेत? कॅल्शियमचे पॉझिटिव्ह आयन्स Ca2+ हा आयन अट्रॅक्ट होणार आहे कॅथोडकडे. कॅथोडकडे चार्ज असतो निगेटिव्ह, तो त्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन्स घेणार. किती इलेक्ट्रॉन्स घेणार आहे? 2 इलेक्ट्रॉन्स. हे 2+ हा चार्ज आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तो 2 निगेटिव्ह चार्ज एक्सेप्ट करणार. आणखीन त्याच्यापासून मेटॅलिक कॅल्शियम तयार होणार आहे. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज कमी केला जातो आयर्नवरचा, म्हणून ही रिॲक्शन कोणती आहे? रिडक्शन रिॲक्शन. कॅथोडकडे कोणती रिॲक्शन होत असते? रिडक्शन रिॲक्शन. आणि ॲनोड जो आहे त्या ॲनोडमध्ये, आता ॲनोड रिॲक्शन याच्यामध्ये ॲनोडकडे इलेक्ट्रोडकडे कोणते आयन्स अट्रॅक्ट होणार आहेत? तर क्लोरीनचे. आणि 2 क्लोरीनचे आयन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि तिथे गेल्यावरती ते 2 इलेक्ट्रॉन्स घेणार आणि क्लोरीन गॅस इव्हॉल्व करणार आहे. ते टेक 2 इलेक्ट्रॉन्स तिथं गेल्यानंतर त्याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन्स जे जादा आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स तो ॲनोडला देणार आणि ते दिल्यामुळं इथं +2 इलेक्ट्रॉन आणखीन इथं कोणता गॅस तयार होणार आहे? क्लोरीन गॅस हा तयार होणार आहे. आणि इथं आता निगेटिव्ह चार्ज कमी होतो आयर्नवरचा, म्हणजेच कोणती रिॲक्शन आहे ही? ऑक्सिडेशन रिॲक्शन. लक्षात आलेलं आहे? ह्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या रिॲक्शन्स इलेक्ट्रॉनिक चार्जवरून, तुम्ही इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन्स त्यांच्या कशासाठी समराईज करायला सांगितल्यात? तर हे लक्षात येण्यासाठी ह्या रिॲक्शन्स दिली तुम्हाला आणि स्टेट द टाईप ऑफ रिॲक्शन, मग ती आपल्याला सांगायला आली पाहिजे. इथं असताना हा पॉझिटिव्ह आयन तो इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो, म्हणून ही कोणती रिॲक्शन आहे? रिडक्शन रिॲक्शन. तुम्हाला रिॲक्शन दिली जाते आणि स्टेट द टाईप ऑफ किंवा स्टेट वेदर इट इज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन असं सांगितल्यावरती सांगायला आलं पाहिजे, म्हणून लक्षात घ्या. ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे? तर पॉझिटिव्ह चार्ज ॲटमवरचा किंवा आयनवरचा इन्क्रीज होणं त्याला म्हणायचं रिडक्शन, त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. आणि त्याच वेळेला जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो निगेटिव्ह चार्ज जर कमी होत असेल, निगेटिव्ह चार्ज कमी होणं यालासुद्धा काय म्हणायचं आहे? ऑक्सिडेशन. पॉझिटिव्ह चार्ज वाढणे त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन, किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होणं यालासुद्धा म्हणायचं ऑक्सिडेशन. रिडक्शनच्यासुद्धा आपल्याला 2 मेथड्समध्ये डेफिनेशन्स सांगायला येते. त्याच्यामध्ये पहिली कोणती आहे? पॉझिटिव्ह चार्ज कमी होणं किंवा निगेटिव्ह चार्ज वाढणं. आयन किंवा ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणं आणि निगेटिव्ह चार्ज वाढणं त्याला काय म्हटलं जाणार आहे? रिडक्शन म्हटलं जाणार आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. नाव वी आर going to see how aluminum is obtained by electrolysis reduction of aluminum oxide in the ore bauxite. आता पुढचा पार्ट हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बघणार आहात. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन कशापासून करायचं आहे? तर त्याच्या बॉक्साईट ओरपासून एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमचा सिम्बॉल आहे AL, A कॅपिटल L स्मॉल. कितीतरी मुलं सिम्बॉल देताना सुद्धा चुकतात. तर ॲल्युमिनियमचा सिम्बॉल AL. त्याचा कलर जो आहे तो सिल्वर व्हाईट कलर आहे. ॲटॉमिक नंबर 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 283 आणि व्हॅलन्सी किती आहे? 3. आता ॲल्युमिनियम हा रिॲक्टिव्ह मेटल आहे, देअरफॉर इट डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम तर त्याची प्लेस कुठं आहे? तुम्ही पिरियॉडिक टेबलसुद्धा बघितलेलं आहे. आता ॲल्युमिनियम इज अ थर्ड हायली अबंडंट इलेमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. पहिल्यांदा अबंडंट इलेमेंट अर्थवरती कोणतं आहे? पहिला आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे सिलिकॉन आणि त्याच्यानंतर थर्ड अबंडंटली अवेलेबल असलेला हायली अबंडंट इलेमेंट मोठ्या प्रमाणामध्ये असलेला थर्ड इलेमेंट कोणता आहे? ॲल्युमिनियम.
आता ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर बॉक्साईट. ॲल्युमिनियम कोणत्या ओरपासून एक्स्ट्रॅक्ट केला जाणार आहे, तर बॉक्साईट ओर. आणि बॉक्साईट ओरचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3.NH2O. हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, नेम द ओर फ्रॉम विच ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड आणि राईट इट्स फॉर्म्युला. मग त्याचा फॉर्म्युला लिहा. मग त्या फॉर्म्युला काय आहे, बॉक्साईट ओर ही काय आहे, ऑक्साईड ओर आहे ॲल्युमिनियमची. त्याच्यामध्ये Al2O3.N वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. द बॉक्साईटमध्ये 30% to 70% ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड अँड रिमेनिंग पार्ट इज गँग्युई. आता हा जो बॉक्साईट ओर आहे त्याच्यामध्ये 30% ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल तर 70% काय असणार आहे, गँग्युई असणार आहे. 40% जर ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल तर 60% काय असणार आहे, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी गँग्युई असणार आहे. 70% जर ॲल्युमिनियम ऑक्साईड प्रेझेंट असेल तर 30% काय असणार आहे, गँग्युई असणार आहे. म्हणजेच बॉक्साईट ओरमध्ये 30 to 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं आणि रिमेनिंग पार्ट काय असणार आहे, गँग्युई. इट इज मेड अप ऑफ. आता त्याच्यामध्ये जी गँग्युई आहे ती कशी असणार आहे, सँड, सिलिका, आयर्न ऑक्साईड एक्सेट्रा. सँड, सिलिका, आयर्न ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये गँग्युई प्रेझेंट आहे. मग गँग्युई बॉक्साईट ओरमधल्या गँग्युईमध्ये इम्प्युरिटी, गँग्युई म्हणजे ओरमध्ये असलेली इम्प्युरिटी, नको असलेला भाग कोणत्या काय आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट, सँड, सिलिका आणि आयर्न ऑक्साईड. मेन इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट ओर किंवा व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ गँग्युई इन बॉक्साईट ओर. मग कोणते कोणते आहेत, सँड, सिलिका अँड आयर्न ऑक्साईड हे आहेत. आणि आता या ओरचं काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आता ओरचं कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी 2 स्टेप्स आहेत. मग देर आर 2 स्टेप्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शनच्या 2 स्टेप्स. आता त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला इथं दिलेली आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. आता ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करण्यामध्ये किती स्टेप्स आहेत, टोटल 2 स्टेप्स आहेत. देर आर 2 स्टेप्स इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. पहिला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर, कॉन्सन्ट्रेशन करणं, आणि नंतर कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर सेकंड पार्ट कोणता आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. सेकंड पार्ट कोणता आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. हे 2 स्टेप्स कशामध्ये आहेत, तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस ज्या आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स बॉक्साईट ओर त्याच्या प्रोसेसेस आहेत. एक आहे बायर्स मेथड आणि दुसरी आहे हॉल्स मेथड. कोणत्याही एका मेथडनं ती काय केली जाणार आहे, ओर कॉन्सन्ट्रेट केली जाणार आहे. आता कॉन्सन्ट्रेट होत असताना त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स आहेत. या केमिकल रिॲक्शन्ससुद्धा तुम्हाला नीट रिवाईज करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा पार्ट कोणता आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. जो काही ॲल्युमिना मिळणार आहे तुम्हाला दोन्ही मेथड, कॉन्सन्ट्रेशनच्या दोन्ही मेथड्समधून जो काही ॲल्युमिना मिळणार आहे Al2O3, याचं काय करायचं आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आणि त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये असलेल्या ॲनोड रिॲक्शन अँड कॅथोड रिॲक्शन हे तुम्हाला सगळं बघायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत, त्या रिवाईज करा चांगल्या. आता त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. याच्यामध्ये बॉक्साईट ओर इज मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. सिलिका, आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गँग्युई प्रेझेंट आहेत, तर सिलिका, फेरिक ऑक्साईड अँड टिटॅनियम ऑक्साईड आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. बॉक्साईटमधल्या इम्प्युरिटीज कोणत्या आहेत, सिलिका SiO2, फेरिक ऑक्साईड Fe2O3 आणि टिटॅनियम ऑक्साईड काय आहे, TiO2 आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. Separation of these impurities is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. आता याच्यामधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाणार आहे, लीचिंग प्रोसेस. लीचिंग प्रोसेस काय आहे ते तुम्ही आधी बघितलेलं आहे. आता या लीचिंग प्रोसेसमध्ये 2 आहेत, एक आहे बायर्स मेथड आणि दुसरी आहे हॉल्स मेथड. इन बोथ ऑफ दीज मेथड्स फायनली द कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना इज ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन. आता याच्यामध्ये या दोन्हीही मेथड्समध्ये ॲल्युमिना ओर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना त्याच्यामधून मिळणार आहे, इज ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन मेथडनं ती मिळणार आहे.
आता याच्यामध्ये इन बायर्स प्रोसेस, तुम्हाला इथं डीपमध्ये कोणती दिलेली आहे, बायर्स प्रोसेस. आता बायर्स प्रोसेसमध्ये पहिल्यांदा काय केलं जाणार आहे, तर जी काही ओर आहे ती बॉल मिलमध्ये ग्राउंड केली जाणार आहे, एका गिरणीमध्ये ती बारीक केली जाणार आहे आणि ती कॉन्सन्ट्रेटेड ओर जी आहे ती लीच्ड बाय हीटिंग, लीच केली जाणार आहे, लीच्ड बाय हीटिंग कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा ॲट 140 to 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours इन डायजेस्टर. म्हणजे ती ओर काय केली जाणार आहे, हीट केली जाणार आहे, हीटेड. द ओर इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा NaOH. कॉस्टिक सोडाचा फॉर्म्युला काय आहे, NaOH ॲट 140 डिग्री टू 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. द ॲल्युमिनियम ऑक्साईड बिईंग ॲम्पोटेरिक. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं नेचर काय आहे, ॲम्पोटेरिक, म्हणजेच इट रिॲक्ट विथ बोथ ॲसिड अँड बेस. मग या NaOH बरोबर ॲम्पोटेरिक ऑक्साईड रिॲक्ट होणार आहे. आणखीन ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲम्पोटेरिक आहे म्हणून तो रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यापासून सॉल्ट आणखीन वॉटर फॉर्म होणार आहे आणि ती रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेली आहे. मग ॲम्पोटेरिक इन नेचर, इट रिॲक्ट्स विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. हा सॉल्ट तयार होणार आहे. दिस मीन्स दॅट बॉक्साईट इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. बॉक्साईट ओर जी आहे ती कशानं लीच केली जाते, इट इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. मग पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जाणार आहे, बॉक्साईट ओर इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन म्हणजेच काय, द ओर इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 140 डिग्री टू 150 डिग्री सेल्सिअस अंडर हाय प्रेशर फॉर 2 to 8 hours इन अ डायजेस्टर. मग त्याच्यामध्ये रिॲक्शन्स काय होणार आहेत, ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲम्पोटेरिक आहे, इट रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम ॲल्युमिनेट. हा सॉल्ट तयार होणार आहे अँड वॉटर इज फॉर्म्ड. आता याच्यामध्ये प्रेझेंट असलेली आयर्न ऑक्साईड ही गँग्युई जी आहे, द आयर्न ऑक्साईड इन गँग्युई डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. तो ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ॲल्युमिनियम आयर्न ऑक्साईड डिझॉल्व होणार नाही, ती रिॲक्ट होणार नाही. इट डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड अँड इट इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशननं ती रिमूव्ह केली जाणार आहे. म्हणजे जे काही फिल्ट्रेशन आहे त्याच्या वरती आयर्न ऑक्साईड हा रिमूव्ह होणार आहे आणि जे सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, ॲल्युमिनियम सोडियम ॲल्युमिनेट असणार आहे. आता त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी काही सिलिका प्रेझेंट आहे ते सिलिका सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि सोडियम सिलिकेट फॉर्म होणार आहे. द सिलिका इन द गँग्युए डिझॉल्व इन सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट. म्हणजे त्या फिल्ट्रेटमध्ये काय राहणार आहे, काय काय असणार आहे, आयर्न ऑक्साईड रिमूव्ह होऊन जाणार आहे बिकॉज आयर्न ऑक्साईड डू नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. ते फिल्ट्रेशनमधून रिमूव्ह होणार आहे. पण त्याच्यामधली दुसरी इम्प्युरिटी जी आहे, सिलिका जी आहे, ती सिलिका सिलिका इन गँग्युई जी आहे ती ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट फॉर्म होणार आहे. म्हणजे सोडियम ऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट होऊन सोडियम सिलिकेट फॉर्म होणार आहे. आता ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट ॲक्वियस सोडियम ॲल्युमिनेट, हे जे सोडियम ॲल्युमिनेट ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे, इज डायल्युटेड बाय पुटिंग इन वॉटर अँड इज कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. आता ते पुन्हा डायल्यूट केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि ते काय केलं जाणार आहे, वॉटर ॲड केल्यावरती आणि कूल करायचं आहे. म्हणजेच सोडियम ॲल्युमिनेट प्लस वॉटर आणि कूल केल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, आणखीन इथं तुम्हाला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळणार आहे. मग इट इज कूल्ड टू 50 डिग्री सेल्सिअस. धिस रिझल्ट्स इन प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. प्रेसिपिटेशन फॉर्म होणार आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं. म्हणजे सोडियम ॲल्युमिनेटमध्ये ॲक्वियस सोल्युशन जे आहे सोडियम ॲल्युमिनेटचं, इट इज डायल्युटेड बाय पुटिंग वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे भरपूर आणि वॉटर ॲड केल्यावर 50 डिग्री सेल्सिअसला कूल केलं की
यांची रिॲक्शन होणार आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड एक फॉर्म होणार आहे आणि दुसरा कोणता रिॲक्टंट प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड फॉर्म होणार आहे AlO3 AlOH थ्राईस हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड फॉर्म होणार आहे. आता त्याच्यानंतर इन हॉल्स प्रोसेस, आता ही बायर्स प्रोसेसमध्ये बघितलं. बायर्स प्रोसेसमध्ये जो काही बॉक्साईट ओर आहे त्या बॉक्साईट ओरचं लीचिंग जे आहे ते कशानं केलेलं आहे कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडनं केलं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला कोणता प्रॉडक्ट मिळालेला आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालेला आहे. शेवटचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हॉल्स प्रोसेस, द ओर इज पावडर्ड and then leached by heating with aqueous sodium carbonate. द हॉल्स प्रोसेसमध्ये ती ओर कशानं लीच केली जाणार आहे. इट इज then leached by heating with aqueous सोडियम कार्बोनेट Na2CO3 बरोबर ती हीट केली जाणार आहे इन अ डायजेस्टर टू फॉर्म वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. देन द इनसोल्युबल इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट. द फिल्टर्ड इज वॉर्म अँड न्यूट्रलाइज्ड बाय पासिंग कार्बन डायऑक्साईड गॅस टू इट. त्याच्यामध्ये फिल्ट्रेट जे आहे त्याला काय केलं आहे वॉर्म करायचं. इज वॉर्म्ड अँड न्यूट्रलाइज्ड बाय पासिंग कार्बन डायऑक्साईड गॅस थ्रू इट. दिस रिझल्ट्स इन द प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. त्याच्यापासून ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हॉल्स मेथडनं सुद्धा कसा मिळवला जातो. पहिल्यांदा हॉल्स मेथडमध्ये ती ओर लीच करायची आहे. कशानं लीच्ड केलेली आहे विथ ॲक्वियस सोडियम कार्बोनेट बरोबर ती हीट करायची आहे आणि मग वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट मिळणार आहे. त्याच्यानंतर ते जे काय फिल्ट्रेट आहे मिळालेलं म्हणजे सोडियम ॲल्युमिनेट जो आहे त्याचे रिॲक्शन कुणाबरोबर होणार आहे कार्बन डायऑक्साईड गॅस पास केल्यावर होणार आहे आणि मग प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे मिळवलं जाणार आहे. आता याच्यानंतर तुम्हाला रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि कोणत्या रिॲक्शन्स आहेत त्या तर बघा सोडियम कोणती आहे इथे ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा बॉक्साईट ओर कोणाबरोबर हीट केलेली आहे सोडियम कार्बोनेट बरोबर ॲक्वियस सोडियम कार्बोनेट बरोबर ती लीचिंग मेथडमध्ये बॉक्साईट ओर इज हीटेड विथ काय आहे सोडियम कार्बोनेट ॲक्वियस सोडियम कार्बोनेट सोल्युशन. तिथं रिॲक्शन होणार आहे ह्यांच्यात आणि सोडियम ॲल्युमिनेट मिळणार आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यामधून बाहेर पडणार आहे. आणखीन वॉटर हे मिळवलं जाणार आहे. वॉटर हे काय आहेत प्रॉडक्ट्स आहेत. तर त्याच्यानंतर हा सोडियम ॲल्युमिनेट जो फिल्ट्रेट मिळालेला आहे तो डायल्यूट करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्वियस फॉर्ममध्ये वॉटर आहे त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये काय पास करायचं आहे परत कार्बन डायऑक्साईड पास करायचं आहे आणि ते केल्यावरती या रिॲक्शनचा प्रॉडक्ट काय असणार आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणखीन पुन्हा Na2CO3 मिळणार आहे. ह्या रिॲक्शन्स कोणाच्या आहेत कोणत्या आहेत तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर बाय हॉल्स मेथड. त्याच्यामध्ये लीचिंगसाठी द ओर इज लीच्ड बाय हीटिंग सोडियम कार्बोनेटच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये ती ओर हाय टेम्परेचर हाय प्रेशर आणि भरपूर वेळासाठी हीट केली जाते. मग प्रॉडक्ट कोणते फॉर्म झालेले आहेत तर सोडियम ॲल्युमिनेट. त्याच्यानंतर सोडियम ॲल्युमिनेट वॉटर आहे कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होणार आहे. आता हा जो कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो त्याची पुन्हा रिॲक्शन याच्यावरती होणार आहे आणि त्याच्यापासून सोडियम ॲल्युमिनेटपासून काय मिळणार आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे मिळवलं जाणार आहे आणि सोडियम कार्बोनेट रिलीज होणार आहे. सोडियम हायड्रॉक्साईड हे कसं असणार आहे प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये असणार आहे म्हणून डाऊन ॲरो तिथं दाखवलेला आहे. आता हॉल्स मेथड आणि बायर्स मेथड या दोन्ही मेथडपासून काय मिळालेलं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड फॉर्म होणार आहे. बायर्स मेथड आणि हॉल्स मेथड या दोन्ही मेथड्समधून तुम्हाला कोणतं काय मिळणार आहे तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा मिळणार आहे. आता हा फिल्टर्ड जो मिळालेला आहे तो वॉश केला जाणार आहे ड्राईड अँड दॅन कॅल्सिनेटेड बाय हीटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑप्टेन ॲल्युमिना. आता कॅल्सिनेशन म्हणजे काय रोस्टिंग मेथड आहे कॅल्सिनेशन मेथड आहे. आता कॅल्सिनेशन मेथड आता याच्यामध्ये
कॅल्सिनेशन म्हणजे काय करायचं आहे, ती ओर हीट करायची आहे. आता ही जो कंपाऊंड आहे काय आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, याला हीट करणं आणि ते हीट करायचं आहे किती डिग्री सेल्सिअसला, 1000 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं आहे. आणि ते हीटिंग केल्यावरती तुम्हाला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि वॉटर हे मिळणार आहे. आता ह्या ॲल्युमिनियम ऑक्साईडला काय म्हटलं आहे, ॲल्युमिना म्हटलेलं आहे. Al2O3 काय आहे, ॲल्युमिना. म्हणजे बायर्स मेथडमध्ये तुम्हाला काय मिळतं, बायर्स प्रोसेसमध्ये ओर कॉन्सन्ट्रेट होते. त्याच्यामध्ये बायर्स मेथडमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज करून सोडियम हायड्रॉक्साईडबरोबर ओर लीच केली जाते आणि हिटिंग करून सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होतो. सोडियम ॲल्युमिनेट पुन्हा त्याच्यापासून त्याला वॉटरबरोबर रिॲक्शन होणार आहे आणि सोडियम ॲल्युमिनेटचं वॉटरबरोबर डायल्यूशन केलं आपण की आणि 50 डिग्री सेल्सिअसला कूल केलं तर त्याचं प्रेसिपिटेशन होणार आहे आणि कोणता प्रेसिपिट फॉर्म होणार आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रेसिपिटेट मिळणार आहे. हॉल्स मेथडमध्ये द ओर इज लीच्ड बाय सोडियम कार्बोनेट बरोबर त्या ओरचं हिटिंग केलं जाणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे, सोडियम ॲल्युमिनेट मिळणार आहे. सोडियम ॲल्युमिनेट कार्बन डायऑक्साईडबरोबर रिॲक्ट होणार आहे. परत तयार झालेला सोडियम ॲल्युमिनेट वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड यांची रिॲक्शन होऊन सोडियम ॲल्युमिनेटचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडमध्ये. आता हा दोन्ही मेथडमधून मिळालेला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड याचं काय केलं जातं, तो फिल्टर करून वॉश केला जातो, ड्राय केला जातो आणि नंतर हीट केला जातो, कॅल्सिनेटेड बाय हीटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. तो 1000 डिग्री सेल्सिअसला हीट केला जातो आणि मग ही त्याची कॅल्सिनेशन किंवा हीटिंग रिॲक्शन आहे, त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हीट केल्यावरती ॲल्युमिना अँड वॉटर इज फॉर्म्ड. ॲल्युमिनाचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3. आता हा ॲल्युमिना याच्यामधला ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो, म्हणजेच इथं रिडक्शन रिॲक्शन होणार आहे आणि दिस ॲल्युमिना इज टेकन इन इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आता पुढचा पार्ट सेकंड स्टेप एक्स्ट्रॅक्शनची कोणती आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर इथं हा तुम्हाला काय दिसतो आहे, इलेक्ट्रोलायसिसचा सेल आहे, एक मोठा टँक आहे. त्या टँकला आतून लाइनिंग जे आहे ते कशाचं आहे, ग्राफाईटचं आहे. आतून इनर लाइनिंग ऑफ टँक इज ग्राफाईट. आता इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिना याच्यासाठी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं आहे, ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये हे जे आहेत हे काय आहेत, ग्राफाईट इलेक्ट्रोड्स आहेत, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड्स आहेत, ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहेत. आणि या स्टील टँक जो आहे त्याचं इनर लाइनिंग जे आहे, त्या इनर लाइनिंग किंवा त्याच्यावरती कशाचा लेयर आहे, ग्राफाईटचा लाइनिंग आहे, थर आहे ग्राफाईटचा. आणि तो ग्राफाईटचा थर हा काय म्हणून ॲक्ट होणार आहे, कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आता या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड यांच्यामध्ये काय दिलेलं आहे, काय जोडलेलं आहे, बॅटरी सोर्स आहे. ज्यावेळेस करंट स्टार्ट होणार आहे, आता हे जो स्टील टँक आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिनाचं मोल्टन स्टेटमध्ये असलेलं मिक्सचर आहे. आणि मग इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होणार आहे आणि ॲल्युमिनाचा ऑक्सिजन हा रिमूव्ह होऊन आपल्याला मेटॅलिक ॲल्युमिनियम मिळणार आहे. आता ती प्रोसेस काय काय आहे ते बघूयात. याच्यामध्ये डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे आणि काही क्वेश्चन्स पण विचारले जातात. आता इन धिस मेथड इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना. आता ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस इज डन इन अ स्टील टँक. This tank has a graphite lining on the inner side. This lining does the work of cathode. A set of graphite rods dipped in the molten electrolyte works as anode. आता हे जे आहे हे काय आहे, ॲल्युमिना आहे, मोल्टन स्टेटमधला ॲल्युमिना. त्याच्यामध्ये ग्राफाईट इलेक्ट्रोड्स डीप केलेत, दे वर्क ॲज ॲनोड. आणि या स्टील टँकच्या इनर लाइनिंग जे आहे इट इज मेड अप ऑफ ग्राफाईट अँड इट वर्क्स ॲज कॅथोड. ते कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आता याच्यामधला जो इलेक्ट्रोलाइट आहे तो काय आहे, मोल्टन
ॲल्युमिना, मोल्टन ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. आता हा मेल्टिंग पॉईंट रिड्यूस करण्यासाठी या मोल्टन ॲल्युमिनामध्ये काय ॲड केलं जातं, क्रायोलाईट आणि फ्लोरस्पार अँड क्रायोलाईट हे दोन मिक्सचर्स, हे मिक्सचर ॲड केलं जातं. कोणतं मिक्सचर ॲड केलं जाणार आहे, मिक्सचर ऑफ क्रायोलाईट अँड फ्लोरस्पार. क्रायोलाईटचा फॉर्म्युला काय आहे, Na2Al(F6). तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे नेम द मिक्सचर ॲडेड इन मोल्टन ॲल्युमिना इन इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ॲल्युमिनाच्या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनमध्ये मोल्टन ॲल्युमिनामध्ये कोणतं मिक्सचर ॲड करतात, तर कोणतं मिक्सचर ॲड केलं जाणार आहे, क्रायोलाईट अँड फ्लोरस्पार हे ॲड केलं जाणार आहे. अँड व्हाय इट इज ॲडेड, ते काय ॲड केलं जातं, तर इट रिड्युसेस द मेल्टिंग पॉईंट ऑफ मिक्सचर अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे ॲड केल्यावरती ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट हा काय होणार आहे, मिक्सचरचा मेल्टिंग पॉईंट हा रिड्यूस होणार आहे आणि तो किती येणार आहे, 1000 डिग्री सेल्सिअसला रिड्यूस होणार आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला क्रायोलाईटचा फॉर्म्युला, फ्लोरस्पारचा फॉर्म्युला, कॅल्शियम फ्लोराईड CaF2 फ्लोरस्पार. त्याच्यानंतर क्रायोलाईटचा फॉर्म्युला काय आहे, Na3Al(F6) हे आहेत. आणि हे काय ॲड करायचं आहे, तर ॲल्युमिनाचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा मोठा आहे, तो 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत रिड्यूस होण्यासाठी हे ॲड केलं जातं. क्वेश्चन विचारला जातो, व्हाय मिक्सचर ऑफ क्रायोलाईट अँड फ्लोरस्पार इज ॲडेड इन इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. सो बिकॉज टू रिड्यूस किंवा व्हाय इट इज ॲडेड टू रिड्यूस द किंवा टू लोअर द मेल्टिंग पॉईंट ऑफ मिक्सचर अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इलेक्ट्रिक करंट म्हणजे सेकंडमध्ये काय होणार आहे, आता याच्यामधून इलेक्ट्रिक करंट सोर्स जोडलेला आहे, तो इलेक्ट्रिक करंट पास झाल्यावरती काय होणार आहे, तर हे जे मोल्टन ॲल्युमिना मेल्ट झाल्यावरती ॲल्युमिनियमचा पॉझिटिव्ह आयन आणि ऑक्सिजनचा काय होणार आहे, निगेटिव्ह आयन्स फॉर्म होणार आहेत. ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड, आता हे फॉर्म होणार आहेत, त्याच्यामधला Al+ आयन कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहे, कॅथोड. आणि कॅथोड हा कुठं आहे, इनर लाईनिंग. आता ॲल्युमिनियम हा हेवियर आहे म्हणून तो मोल्टन ॲल्युमिनियम हा बॉटमला टँकच्या कलेक्ट होणार आहे. ग्राफाईटपाशी तो येणार आहे, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोडकडे येणार आहेत ॲल्युमिनियमचे आयन्स. आणि इथं मेटॅलिक ॲल्युमिनियम तुम्हाला मोल्टन स्टेटमध्ये मिळणार आहे, ते लोअर आउटलेट जे आहे त्याच्यापासून घेतलं जाणार आहे. आणि ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजनचे निगेटिव्ह आयन्स या ॲनोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि तिथं ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. आता हे होत असताना काय होणार आहे, ऑक्सिडेशन ॲनोड रिॲक्शन जी आहे त्या ॲनोड रिॲक्शनमध्ये हे ग्राफाईटचे रॉड्स जे आहेत ते ग्राफाईट रॉड्सच्यापासून इलेक्ट्रॉन्स दिले जाणार आहेत ऑक्सिजनला. आणखीन तिथं ऑक्सिजन इव्हॉल्व होणार आहे आणि ऑक्सिजन जो इव्हॉल्व झालेला ऑक्सिजन आहे तो त्या ॲनोडबरोबर कार्बन रॉड्स आहेत किंवा ग्राफाईटचे रॉड्स आहेत त्याच्याबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे. मग इथं जो तयार झालेला ऑक्सिजन आहे तो ॲनोडबरोबर रिॲक्ट होतो, म्हणजेच हे जे काही इलेक्ट्रोड्स आहेत त्यांचं इचिंग होणार आहे, म्हणजेच त्यांचं डिकेईंग होणार आहे, त्यांचं डिग्रेडेशन होणार आहे, ते थिनर अँड थिनर होणार आहेत, कमी कमी होणार आहेत. म्हणून दे आर चेंज्ड, द ॲनोड इलेक्ट्रोड्स आर चेंज्ड टाईम टू टाईम. ते वेळोवेळी काय केले जातात, बदलले जातात, रिप्लेस केले जातात ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस. किंवा कारण तयार झालेला ऑक्सिजन, इव्हॉल्व झालेला ऑक्सिजन त्याच्याबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे. म्हणजेच ॲनोडचं काय होणार आहे, त्यांचं कोरोजन होणार आहे किंवा ॲनोड्स आर डीके होणार आहे, त्यांचं इचिंग होणार आहे, ते कमी कमी होत जाणार आहेत. द ॲनोड्स हॅव टू बी चेंज फॉर टाईम टू टाईम ॲज दे गेट ऑक्सिडाइज्ड. ते ऑक्सिडाइज्ड होणार आहेत ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिना. आता बघा,
Aluminium is deposited on cathode on passing electric current. Molten aluminium being heavier than the electrolyte, it is collected at bottom of the tank. It is taken out from there from time to time. Oxygen gas is liberated at anode. इथं तुम्हाला ॲनोड रिॲक्शन आणि कॅथोड रिॲक्शन दाखवले आहे. ॲनोड रिॲक्शन याच्यामध्ये ऑक्सिजनचा आयन अट्रॅक्ट होणार आहे. निगेटिव्ह ऑक्सिजन आयन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स ॲनोड. इथं गेल्यावरती आता 2 ऑक्सिजनचे प्रत्येक ऑक्सिजनवरती 2 निगेटिव्ह चार्ज आहे. मग तो घालवण्यासाठी त्याला 2 पॉझिटिव्ह चार्ज लागणार, म्हणजे तो चार्ज गेला पाहिजे. 2 निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स एका ऑक्सिजनवर आहेत. मग असे 2 ऑक्सिजनचे आयन्स किती इलेक्ट्रॉन्स देणार आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स देणार आहेत. O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन्स ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि कॅथोड रिॲक्शन जी आहे तिथं ॲल्युमिनियमचा आयन जाणार आहे. ॲल्युमिनियमवरती चार्ज किती आहे? 3 प्लस, तो 3 इलेक्ट्रॉन्स घेणार. आणखीन मेटॅलिक ॲल्युमिनियम फॉर्म होणार आहे. म्हणजेच ॲल्युमिनियम आयनचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो, म्हणजे ती रिडक्शन रिॲक्शन. आणि ऑक्सिजन आयनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो, म्हणजे ती काय आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट विथ ॲनोड टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड गॅस. द ॲनोड्स हॅव टू बी चेंज्ड फ्रॉम टाईम टू टाईम ॲज दे गेट ऑक्सिडाइज्ड ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिना. तुम्हाला इथं ज्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत त्या रिॲक्शन्स विचारल्या जातात. त्या रिॲक्शन्स ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत कार्बोनेट बरोबर सोडियम कार्बोनेट बरोबरच्या, त्या रिॲक्शन्स हॉल्स मेथडपासून मिळवलेल्या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडसाठी आहेत ह्या 2. त्याच्यानंतर ही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं काय केलं आहे? कॅल्सिनेशननं हिटिंग करून काय मिळवलेलं आहे? ॲल्युमिना आणि वॉटर फॉर्म होणार आहे. आणि हा ॲल्युमिना पुढं फर्दर इलेक्ट्रोलायसिस रिडक्शन त्याचं केलं जाणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मेटॅलिक ॲल्युमिनियम मिळणार आहे. ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर क्रायोलाइट मिक्सचर कोणतं ॲड केलं जातं, का ॲड केलं जातं, त्याचबरोबर ॲनोड्स हे ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस का रिप्लेस करायचे, हे गिव्ह रिझनला विचारलं जातं. त्याच्यानंतर बायर्स प्रोसेसमध्ये लिचिंग कशामुळं होणार आहे? तर सोडियम कॉस्टिक सोडा म्हणजेच काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. आता इथं सोडियम हायड्रॉक्साईड हा कशाबरोबर रिॲक्ट होणार आहे? बॉक्साईट ओरमध्ये रिॲक्ट होणार आहे आणि सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होणार आहे. त्याचबरोबर सिलिका जो आहे तो सिलिकासुद्धा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट होऊन सोडियम सिलिकेट फॉर्म होणार आहेत. आता त्याच्या सेपरेशनचे मेथड्स ते सेपरेट होणार आहेत पुढच्या मेथड्सनं. तुम्हाला इथं आयर्न ऑक्साईड जो आहे तो रिॲक्ट होणार नाही आणि फिल्ट्रेशननं आयर्न ऑक्साईड हे रिमूव्ह होणार आहे हे दिलं आहे. त्याच्यानंतर जो मिळालेला सोडियम ॲल्युमिनेट आहे त्याचं हायड्रोलायसिस होणार आहे, म्हणजेच तो मोर वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. हे बघितलं आहे. म्हणजे हे आहे बायर्स मेथडसाठी. आणि दुसरे 2 पॅरेग्राफ दुसरे जे आहेत ते कशासाठी आहेत? हॉल्स मेथडसाठी. बायर्स मेथडच्या 2 रिॲक्शन्स दिल्यात. हॉल्स मेथडच्या पण तुम्हाला 2 रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. आणखीन त्याच्यानंतर कॅल्सिनेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन आहे. आणि त्याच्यानंतर कोणते आहेत? ॲनोड रिॲक्शन अँड कॅथोड रिॲक्शन. हे सगळे इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत या पार्टवरचा. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. फुल 5 मार्क्सचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जातील किंवा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन 3 मार्काचे जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा याच्यातला क्वेश्चन येऊ शकतो. मग ही डायग्रॅम व्यवस्थित करा. त्याचं लेबलिंग बघा कसं आहे, ते नीट लेबल करा. आणि जेवढं आत्ता सांगितलेलं आहे ते क्वेश्चन्स तो लेसन रीड करा आणि केमिकल रिॲक्शन्स लिहायला आल्या पाहिजेत.